सक्के भाऊ मैदानामध्ये प्रशांत आणि कल्पेश स्ट्राईक वरती कल्पेश असेल नॉन स्ट्राईकला प्रशांत गोलंदाज वैभव सक्षम चला सामना त्वरित चालू करायचा पंच जवळजवळ 4 मिनिटं झाले 4 मिनिटांनंतर अजून सामना चालू झालेला नाहीये क्षेत्ररक्षण अजून आपण दुसऱ्या गाठीत दुसरा सामना पाहतो आपण चला वैभव विरुद्ध कल्पेशची लढत कल्पेशचा फॉर्म मात्र परत आला आपण मागील रविवारी पाहिलं होतं यावेळी मात्र पहिला चेंडू पाहूया आपण चांगली अपील केली जाते पंच अपील स्वीकारतायत कल्पेशला परतावं लागेल पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक करून परत कल्पेश संधी असेल डीजेला डीजे प्लीज पुन्हा एकदा तो स्लोवर चेंडू होता यावेळेस मात्र हलकशा पुश केले त्या ठिकाणी सुतक गोलंदाज गेला होता तत्पूर्वी एक धाव पूर्ण केले संघाचं आपलं खातं ओपन केलं प्रत्येकी आणि काहीसा स्लोवरचा चेंडू या ठिकाणी फेकला जातो आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्यांना जे सामने असतील त्यांनी मात्र गोलंदाजीकडे लक्ष असेल कारण कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते कोणत्या प्रकारची रणनीती टाकली कोणत्या प्रकारची लाईन लेंथ फेकली जाते याच्याकडे लक्ष असेल सर्व संघांचं पुन्हा प्रशांत मात्र स्ट्राईक वरती पावरप्लेचं षटक सुरेख चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वाईड वर्करचा प्रयत्न केला निर्धाव चेंडू सांगता झाले चेंडू विसावला यष्टीरक्षकच्या हातामध्ये पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहतो आपण एकच धाव खर्च केले अजूनपर्यंत चला पुढे चेंडू पुन्हा एकदा वैभव यांचा यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूला पाठवलाय चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय वन बाउंस सीमारेषे बाहेर प्रशांत याच्या फलंदाजीला हा पहिला चौकार संधी असेल पुन्हा डीजेला डीजे प्लीज प्रशांतला पाहतोय आपण यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका चेंडू साधतोय काव करण्याच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल एक धाव पूर्ण 2 धाव पूर्ण केले तिसरा धाव प्रयत्न केला जाईल का परंतु 2 धावांवरती समाधान मावावं लागतं 2 धावांना मात्र धावसंख्येत भर झाली धावसंख्या पोहोचले 7 अंकावरती एक गडी बाद 7 धावा पॉवरप्लेचं षटक आपण पाहतोय त्याचप्रमाणे बोके संघाला जर हा नियम माहिती नसेल कारण या विभागातील संघाला नियम माहिती आहे जर का त्या वराच्या झाडाला चेंडू लागला जर का वन बाउन्स लागला तर चौकार असेल डायरेक्ट लागला तर षटकार असेल याची नोंद घ्यायची वन बाउन्स चेंडू जर का वराला लागला तर चौकार असेल डायरेक्ट लागला तर षटकार असेल याची नोंद घ्यायची कारण त्या फांदीने सावळी मिळते ती सावळी आपण तोडू शकत नाहीये पुन्हा प्रशांत पुन्हा एकदा सुरेख चेंडू हवेमध्ये आहे चेंडू येतोय समोरच्या दिशेला हृतिक चेंडू खाली येईल कोणतीही चूक नाहीये आणि प्रशांतला परतावं लागेल माघारी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही भाऊ
तंबू मध्ये परत संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. षटकाची समाप्ती झाली. षटकाच्या पाहूया पहिलं षटक हाताळलं गेलं. या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे गडी सलामीवीर दोन्ही प्रशांत आणि कल्पेशाला मात्र माघारी पाठवला. आता 2 नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रतीक कुळे आणि कर्णधार सचिन कुळे. गोलंदाज असेल पुढील रुपेश. चला सामना थोडा जय गती करायचा. रुपेश प्रतीक स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्राईकला सचिन पोहोचलाय. गोलंदाजी मार्ग वरती रुपेश आला. दर्शनावर 10 धावसंख्या काय सी मंदावळी पाहता पण 7 धावा. चला सामना चालू करायचा. बघा 3 खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये असतील. बॉलर आणि किपर सोडून. चला रुपेश सामना चालू करायचा आहे. नवीन संघ आहे त्यामुळे नवीन संघाला नियमावली सांगणं मात्र गरजेचं असतं. कारण आपण सहकार्य जर असेल तर या संघ अशा प्रकारचे संघ पुढे जाऊन आपलं नाव मोठं करतात. असा असेल सोमया क्रिकेट संघ. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमारेषे बाहेर. झेलचा प्रयत्न केला असता तर संधी असते परंतु संधी आहे डीजेला. डीजे प्लीज. जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालेला संकेत आहे मिळॉपच्या दिशेला. पुन्हा एकदा प्रतिक्रिया संधी असेल फटकेबाजी करायची. उलटा चेंडू पुन्हा एकदा संख्येच्या दिशेला चेंडू येते. पाहूया की धावा निघतात. 1 धाव पूर्ण केले. सचिन मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा धावसंख्येत भर पोहोचले. धावसंख्या झाली 7 आणि 4 11 प्लस 2 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. प्रतीक आपल्या सामन्याला मात्र संघाला मात्र सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल कारण पॉवर प्ले षटक मात्र संत आलं. यावेळेस मात्र स्वेअर मारा. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर. धावा मिळतात. अवांतर धावेने मात्र धावसंख्येत भर होते. धावसंख्या पुन्हा हलकीशी पुढे सरकते. 12 वरती पोहोचले. 2 गडी बाद आणि 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला होता. अजूनपर्यंत या षटकामध्ये 14 धावा. 2 गडी बाद 14 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस चेंडू कायसा फायसा पॉवर मिळाली नाही. सचिन मात्र रनिंग बिटवीन विकेट चांगला करतोय. वारंवार या ठिकाणी खराब कलेक्शन गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पाहूया 4थी धाव सुद्धा पूर्ण होते का आणि सुरेख पंचांकडे अपील केली जाते. पंच कोणत्या प्रकारची हालचाल करतायत पाहूया आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सचिन आणि प्रतीक याच्यामध्ये. बघा सचिनचा जर आपण उल्लेख केला. सचिनचा जर आपण इतिहास पाहिला तर मागील 2 वर्ष मला वाटतं दुखापतीमुळे हा संघाच्या बाहेर होता. हाताला जी दुखापत झाली होती त्यामुळे 2 वर्ष मात्र संघापासून आणि क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर मात्र पुन्हा त्या संघात आपलं स्थान मिळवलं होतं आणि आपलं कर्णधारपद पुन्हा आपल्याकडे घेतलं. संघाची कामगिरी मात्र अशी चांगली नाहीये. कारण मित्रांनो जर आपला कामगिरी चालणं चांगली नसेल संघाचं जर का बॅड पैसा असेल तर नशीब सुद्धा आपल्या बाजूने नसतं. त्यामुळे जर का नशीब ज्यावेळी आपल्या बाजूने लागतं त्यावेळी आपला परफॉर्मन्स आणि आपला संघ हे दोन्ही मात्र उंचावरती असतात. अशा प्रकारची घोडदौड आपण पाहतोय श्री सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ संघाची. 18 धावांवरती पोहोचली धावसंख्या.
पुन्हा एकदा काव कोणाच्या दिशेला चेंडू पडतोय, प्रतीक मात्र सुंदरशी फटकेबाजी करतोय सूर्यक्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. 2 धावांनी मात्र धावसंख्या 20 वरती पोहोचले. दुसरी षटक प्रगती पथावरती सुरेख फटकेबाजी प्रतीक याची पाहतोय. वारंवार सचिनाचा प्रयत्न सुद्धा आहे की प्रतीकला स्ट्राईक वरती आणण्यास, कारण प्रतीक आपण पालकच प्रतीकची सलामीवीरची ही भूमिका होती, परंतु काहीसा बॅड फॉर्म मुळे प्रतीकला वनडाऊन यावं लागत होतं आणि त्या प्रकारची आपला फॉर्म परत आणताना प्रतीक सुद्धा प्रयत्न करतोय. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये स्थिरावलेली धावसंख्या होती 7 धावा. मात्र या षटकामध्ये अजूनपर्यंत 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केले ते रुपेश यांनी. पुन्हा एकदा स्लोअर वार्करचा प्रयत्न होता. या ठिकाणी धावबाद होतोय का, थ्रो खराब होता. खराब थ्रो मुळे या ठिकाणी मात्र जीवनदान मिळालंय ते प्रतीक याला. धावसंख्या पोहोचली 21 वरती. सचिनला मात्र शेवटचा चेंडू खेळावा लागणार आहे षटकातील. मोठा फटका मारावा लागणार, कारण का जर का पुढच्या षटकामध्ये प्रत्येकदा स्ट्राईक वरती असेल तर आपल्या संघाच्या धावसंख्या नक्की 40 पर्यंत नेऊन शकतो. सूर्य नारायण या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय श्री प्रकाशजी गोळ साहेब यांच्या शब्द कोणीतून हा शब्द निघाला आणि हा शब्द खूप फेमस झाला असा सूर्यनारायणाची किरण मात्र या ठिकाणी आपल्या सावळी पाहतोय आपण आज. या ठिकाणी सुरेख प्रयत्न, पुन्हा एकदा 1 धाव मिळते का आणि सुरेख थ्रो. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे आपल्याला मागितलं ते पंचांचा बोर्ड हवेकडे मागावे परतावा लागेल. सचिन पोळे याला संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21. 3 गडी विकास डीजे प्लीज. लग्नाला जायचं चव्हाण यांच्याकडे. मे महिन्यामध्ये लग्न आहे, लग्नाला जायचं. सॉरी एप्रिलला आहे, मे महिन्यामध्ये उलगवणी आहे. सर पुढे गोलंदाज येतोय रोहित. विकास विकास याच्या ठिकाणी गेले, सॉरी सचिन याच्यासाठी विकास. पाहूया काय सर कानमंत्र या ठिकाणी कायशी वार्तालाप करताना पंचांकडे. पुढच्या वर्षी सुद्धा लग्न असेल चव्हाणकडे, गुपित लग्न आहे, पुढच्या वर्षी माहिती पडेल. कायसा वार्तालाप पंचांकडे. रोहित गोलंदाजी मार्क वरती, जर्सी नंबर 89, स्ट्राईक वरती विकास. धावसंख्या 2 षटकाच्या सामन्यानंतर 3 गडी बाद 21 धावा. पहिला चेंडू, मोठा फटकाचा प्रयत्न, चेंडू चालला स्क्वेअर लेग दिशेला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल. प्रतीकने थांबवलं. प्रतीक म्हणतोय मी कर्पूस समाचार घेतो पुढील 5 चेंडूचा. जर का पुढील 5 चेंडू मध्ये 15 ते 17 धावा जर का आल्या तर या ठिकाणी मात्र सद्गुरू संघाला संधी असेल या सामन्यावरती आपल्या वर्चस्व निर्माण करायची. वळूया पुन्हा एकदा पुढील चेंडूकडे. रोहित याचा हवे का सरांना धावा जो नंतरला क्रॉस केलाय. या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची कडा घेतली, चेंडू क्षेत्र घेतोय. वैभव कोणतीही चूक करत नाहीये, प्रतीकला परतावं लागेल माघारी. सद्गुरू क्रिकेट संघाला लागलेला मोठा झटका. प्रतीक कोळे बॅक टू पगडी आणि संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. प्रतीक याची जगण्यासाठी गेले दर्शन. डीजे प्लीज. मार्गदर्शक, उत्कृष्ट समालोचक, निवेदक, सूत्रसंचालक, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज अशा विविध भूमिका, गायक, शाहीर अशा विविध भूमिका बजावणारे सन्माननीय श्री संतोषजी जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री लक्ष्मणजी मांजरेकर यांच्या सुद्धा आगमन झालं, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वळूया मॅचकडे.
मोठा फटका प्रयत्न विकासला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न होता, कारण विकासकडे मोठा फटका खेळण्याचा पॉवर आहे. पाहूया, परंतु बॅक टू बॅक विकेटचं पतन होतं. मित्रांनो पाहूया, मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये आपण चेंडू मात्र निर्धाव खेळतोय आणि याचा नुकसान मात्र संघाला होईल. पुन्हा एकदा संधी असेल डीजेला दर्शनाच्या रूपात. पुन्हा त्या चेंडू बॅटची कडे घेतलाय, चेंडू जातोय फाईन च्या दिशेला, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जातोय सुरक्षित रक्षण त्या ठिकाणी फुटवर्क पाहायला मिळालं. पाहूया चौथ्या धावाचा प्रयत्न होतोय का, चौथ्या धाव नक्कीच विकास जाईल, विकास जाईल, विकास जाईल. खराब रणनीती प्रणेश मोरे यांची, पुन्हा एकदा परतावं लागेल विकासाला धावबादच्या रूपाने. त्याचप्रमाणे कुणबी समाज विकास संघ 18 गावाचे सन्माननीय सचिव एक सन्माननीय मार्गदर्शक सुनीलजी चव्हाण साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थान बनवायचं. सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब, चला विकासाची जागा जरी गेले, दुसरा विकास, दोन्ही सुद्धा विकास मोरे आहेत. मोठा विकास, छोटा विकास. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. सुरेख फटका पावल्या झेल पकडला जातो का, चेंडू नो मॅन लँड मध्ये पडतोय. 2 क्षेत्ररक्षक आले होते त्या ठिकाणी, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषेवर. पावल्या किती धावा निघतात, 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव पूर्ण केले आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चौकार आहे का सांगायचं त्या ठिकाणी, चौकार नाही की आहे, धावून 4 काढलेत. आपल्या या स्पर्धेसाठी लक्ष्मणजी मांजरेकर साहेब यांची उपस्थिती लाभले, त्यांचा सत्कार करतील आमच्या नवयुग क्रिकेट संघाचे माजी कर्णधार माजी अध्यक्ष दिनेशजी मांजरेकर साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार येतो सन्मान करायचा. यावेळेस मात्र पंचांकडे अपील मागितले जाते. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर, धावा मिळतात धावांतर, अवंत धाव्याने मात्र धावसंख्या बरोबर. बघा खेळाडू नवीन असेल, भोके संघाला नियम माहिती नसेल, वाईड आणि नो साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता. आपल्याकडे रिव्ह्यू असेल, वाईड आणि नो साठी आपण घेऊ शकता. पंचांकडे कोणती अपील नाही करायची. भोके संघ आपण विनंती असेल, आपण यावेळी पहिल्यांदा या विभागात खेळतो. आपलं जर नियमावली असेल तर आपण नाणेपेक्षा टायमाला विसरून जायचंय. नवीन संघ आहे त्यामुळे सहकार्य होतं. वाईड आहे, रिव्ह्यू लॉस असेल, वाईट चेंडू. धावसंख्या मात्र पुढे सरकले, धावसंख्या झाले 30 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल, त्यात 1 चेंडू ती पाहूया कितपत धावा घेत आहेत. रुपेश शेवटचा चेंडू प्रणेशाला. यावेळी घुटनाटेक प्रयत्न ते घुटनाटेकला, परंतु उठायला टाइम लागला. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, तिसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होते का पाहूया. आणि तिसऱ्या धावेच्या धाव घेताना मात्र धावबाद झालाय विकास. 6 गडी बाद झाले सदगुरु दाबेल संघाची. धावसंख्या झाले 32. जिंकणारी गरज असेल 33 धावांची. यानंतरचा होणारा सामना असेल संघर्ष भागनेवाडी वर्सेस कुलस्वामिनी मोगरेवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक कक्षाकडे यायचं. संघर्ष भागनेवाडी कुलस्वामिनी मोगरेवाडी. मी सदगुरु संघाला विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चेंडू द्यायचे, नवीन चेंडू द्यायचे आतमध्ये, जुने बॉल कलेक्ट करायचे, नवीन चेंडू द्यायचे. कौशल मी मान्य श्री सद्गुरू क्रिकेट संघ एका बाजूने आतमध्ये जायचंय. सोमय क्रिकेट संघ विनंती असेल आपल्या सलामीचे चला. बोके संघ आपण सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे. सद्गुरू संघ आपल्या विनंती असेल आपण एका बाजूने आतमध्ये जायचंय.
संघर्ष बागनेवाडी कुलस्वामिनी मोगरेवाडी आपल्याला फायनल कॉल असेल. यानंतर आपण पुन्हा एकदा समालोचन ऐकणार आहोत. सन्माननीय सुधीर शिगवण सर, ओव्हर टू सुधीरजी. हॅलो, थँक्यू राहुल, ज्या ठिकाणी छानसं सहकार्य केलं आम्हाला समालोचन कक्षामध्ये. या ठिकाणी आपण सामना पाहतोय. हॅलो, श्री सोमिया क्रिकेट संघ बोके आणि सद्गुरू दाबेड संघ ज्याच्यामध्ये चालू असलेली लढत. एकंदरीत पहिलं बॅटिंग करताना धावा उभ्या केल्यात सद्गुरू दाबेड संघाने. 32 जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 18 चेंडू 33 धावांचं समीकरण. लगेच ओळी आपण नाणेफेकीकडे. एका बाजूला संघ आहे संघर्ष बागनेवाडी आणि कुलस्वामिनी मोगरेवाडी संघ. दोन्ही संघांचे कर्णधार चला लगेचच वरती. दोन्ही संघाचे कर्णधार चला. कुलस्वामिनी मोगरेवाडी या ठिकाणी सन्माननीय अजिंक्यदाराचे उपाध्यक्ष मनोहरजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आपल्या विनंती करतो की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. सन्माननीय मनोहरजी चव्हाण. कुलस्वामिनी क्रिकेट संघ, जर का माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार लगेचच पाठवा. चला नाणेफेकीसाठी प्लीज. त्या ठिकाणी सन्माननीय सुनीलजी चव्हाण सरांना विनंती करतो की आता होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल आपल्या हस्ते करायचा आहे. संघर्ष बागनेवाडी वर्सेस कुलस्वामिनी मोगरेवाडी यांच्यामध्ये चालू होणारी आपण लढत पाहतोय. अजिंक्यदाराचे सन्माननीय उपाध्यक्ष मनोहरजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. कुलस्वामिनीचे सन्माननीय अनिलजी मोगरे जर का आले असतील, आपल्याला विनंती करतो की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे प्लीज. आपली विनंती असेल की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. अनिलजी मोगरे जर का मैदानात आले असेल तर आपली विनंती असेल की आपण मान्य कक्षामध्ये दाखल व्हायचं प्लीज. अनिलजी मोगरे सर. 18 चेंडू 33 धावांचं समीकरण. सलामीची बलबाई जोडी आपण पाहतोय. रोहित आणि संकेत ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज येईल दर्शन. दर्शनची कामगिरी सुरेख राहिली यावर्षी. पाहिलं गेलं तर संघाला तेवढी सुरेख कामगिरी करता आली नाहीये, पण दर्शन मात्र गोलंदाजी मध्ये दर्शन देतोय. चला 55 मिनिटाचा सामना चालू करा. फलंदाजीसाठी स्ट्राईकला रोहित आणि नॉन स्ट्राईकला संकेत ही सलामीची जोडी सोमिया क्रिकेट संघ बोके संघाकडून. या ठिकाणी संघर्ष नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम ऋषी निर्णय घ्या आपला. यानंतर आपल्या गोलंदाजी फर्स्ट. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता पण तू काहीशी मिसफील्ड झाली. चेंडू चाललाय सीमा रेषेबार. पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार डिझाईन. क्रिकेट संघाचे माजी अध्यक्ष दिनेशजी मांद्रेकर. मी दिनेशजी मांद्रेकर यांना विनंती करतो की आपण सुनीलजी चव्हाण साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा. आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली. खूप खूप आभार. त्या मात्र सुंदर चेंडू ठेवला. वाईट विरकाचा प्रयास आणि प्रयत्नात मात्र यश आलं. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने कामगिरी चांगली केली होती. क्षेत्ररक्षणात थोडा प्रयश होता, थोडीशी गडबड त्या ठिकाणी झाली. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. 33 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सुंदरचा कमबॅक दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडूचा प्रयास. व्हाईट यॉर्करचा वारंवार प्रयास करतोय. प्रयत्नात मात्र यश होत आहे. सुंदरशी कामगिरी आपल्या संघासाठी दर्शनी याची राहिली. पाहिले तर 33 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सुंदरशी कामगिरी दर्शनी याची आपण पाहतोय. यानंतर या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांची उपस्थिती लाभली असे अजिंक्यतारा क्रिकेट मंडळाचे माननीय उपाध्यक्ष श्री मनोहरजी चव्हाण साहेब यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या नवयुग क्रिकेट संघाचे उपाध्यक्ष श्री किरणजी मांद्रेकर साहेब. किरणजी मांद्रेकर साहेब, आपणास विनंती असेल की आपण यथोचित सन्मान करायचा.
सुंदरशी रणनीती आखली होती. 2 चेंडू वाईड यॉर्कर ठेवल्यानंतर बॅट्समॅनने थोडंसं ओळखलं होतं. आधीच पुढे येऊन उभा राहिला होता. पाहिजे पंच केला ऑफ साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता प्रतीक. तोपर्यंत फक्त 2 धावा नक्कीच निश्चित कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा फुल टॉस ऑफ साईडचा चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेबार येतोय खणखणीत चौकार. डीजे लावून केलेली गोलंदाजी स्वतःच्याच गोलंदाजीवरती थोडासा धडपडला पडला. हे पाहिलं गेलं तर 33 धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी गोलंदाज आला. यानंतर या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभली असे अनिलजी मोगरे साहेब यांचा सुद्धा पुढील यथोचित सन्मान आम्ही करत आहोत. मी प्रदीपजी मांत्रेकर साहेब यांना विनंती करतो की अनिलजी मोगरे साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा. सुंदर षटक आतापर्यंत. स्कोरवरती पहिल्या षटक चालू असताना 10 धावा स्कोरवरती लावल्या. अफलातून गोलंदाजी. आता मात्र सुंदर परंतु पंच सांगतायत वाईट चेंडू असेल नक्कीच आवांतर नक्कीच 1 ने भर घालेल. धावसंख्या पोहोचते दुहेरी अंकामध्ये 11 धावा स्कोरवरती. आता मात्र सुरेख चेंडू ठेवला परंतु पंचांचे दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर. वाईट वर्गाचा प्रयास परंतु प्रयत्नात अपयश. थोडस दंडात्मक कारवाई केली जाते पंचांकडून. वाईटच्या रूपाने आवांतर नक्कीच 1-1 ने भर घालतोय. वारंवार दुसरा चेंडू वाईट येतोय. त्या मात्र सुंदर चेंडू ठेवला परंतु एसटी रक्षकाकडून मोठी चूक होतीये. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत शेवटचा लाईन पर्यंत जाऊन मात्र फील्ड केली. तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. एकंदरीत पहिल्या षटकाची समाप्ती. पहिले 6 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या. दर्शनचं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. 14 धावा स्कोरवरती लावल्या. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन पाहूया कोण येतो संघाकडून. पाहिलं गेलं तर डिफेंड करायचे आहेत. 33 धावांचा छोटासा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या 7 चेंडूमध्ये धावा खर्च केला. एकंदरीत 14. असं म्हणतात मित्रांनो क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्णक्षणी लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. वर्तमान काळातील तुमचा खेळ यावर तुमच्या संघाचं जय पराजय अवलंबून असतं. गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक आणि सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात आहे. रोहित आणि संकेत. चला टाका प्रतीक नका वेळ प्लीज. सलामीची जोडी अजूनपर्यंत आपण मैदानात पाहतोय. क्षेत्राच्या वारंवार बदल आपण पाहतोय. सुंदर चेंडू ऑफ साईडला पंच केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बनावं लागेल. दर्शक चेंडू चाललाय 1 बॉम्ब सीमा रेषे पार येतोय चौकार. डीजे बॅट निकाला घेतली. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र विकेटचं पतन. परतावं लागेल बॅट्समनला माघारी आणि संधी असेल डीजेला. डीजे
फलंदाजीसाठी नवीन फलंदाज ऋतिक येतोय. रिव्हर्स मारून आपले इरादे स्पष्ट केले. आल्या आल्या एक सुंदरसा रिव्हर्स पाठवून दिलं डीप मध्ये. सी मा रेषे बार येतोय चौकार डीजे. आलेल्या ऋतिकने ते इरादे स्पष्ट केलेत. रिव्हर्सचा फटका म्हणजे थोडासा एड सवा फटका मानला जातो. समालोचक दशरथ पाटील आपल्याला सांगतात की रिव्हर्सचा फटका म्हणजे एड सवा फटका. बसला तर सक्सेसफुल, नाहीतर मात्र दांडी गुल. पण इथे दाखवून दिले आपल्या इरादे स्पष्ट केले. आल्या आल्या रिव्हर्स मारून दाखवून दिले. सुंदर कमबॅक केलंय या ठिकाणी ऋतिकेने. पुन्हा मोठा प्रयास केला. रिव्हर्सचा फटका मी आधीच सांगितलं होतं मित्रांनो. हा फटका अँडी फ्लॉवर आणि ग्लॅन फ्लॉवर या दोन क्रिकेट बंधूंनी लावला याचा शोध. आणि पुढे हा फटका एक रिव्हर्स शॉट म्हणून ओळखला जाऊ लागला. पुन्हा एकदा प्रयास केला परंतु प्रयत्नात अपयश आलं या ठिकाणी. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समोर झाला पहिल्या षटकामधील, दुसऱ्या षटकामधील सॉरी. एका बाजूला संघ आहे सोमिया क्रिकेट संघ मट रत्नागिरी आणि सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ मुरेवाडी. पुढे स्टेप आउट केला, पाठवून दिला, आपले इरादे स्पष्ट केल्या चेंडूवरती. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक नाही, परतावा लागेल बॅट्समनला. बॅक टू प्रवीण संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. या ठिकाणी आमचे सन्माननीय गणपतजी लोंढे आणि सन्माननीय काशीनाथजी लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नवयुवक क्रिकेट टीमच्या वतीने आपल्या विनंती करतो आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या या आपल्या स्पर्धेसाठी आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता मित्रांनो. ही झेल कॅच नाही सोडली तर ही मॅच सोडले. पाहिलं गेलं तर 98% चान्स साऊथ आफ्रिकेचा जिंकण्याचा होता 2024 मध्ये आणि सूर्यकुमारने पकडलेला तो सुंदरसा झेल बाउंड्रीवरचा. डेव्हिड मिलरचा तो कठीण झेल सोपा केला आणि तो सामना इंडियाने जिंकला होता. पाहिलं गेलं तर इथे सोपा झेल होता, इज्जी पकडायचा होता. झेल निसटले, जीवदान मिळतो बॅट्समनला. नक्कीच रणनीती असेल. आता उरले फक्त 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. याच्यानंतर संघर्ष संघ आपण नाणेफेक जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा माणूस आहे. आपल्या अंतिम 11 लगेचच तयार ठेवायचे आहेत. याच्यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. हॅलो अरे काय होते आवाज. हॅलो साऊंड सिस्टम जरा चेक करा प्लीज. गोलंदाज मार्फत कल्पेश. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना पहिला चेंडू. हॅलो या ठिकाणी झेल
तुम्हाला झेल पकडणं खूप इम्पॉर्टंट असतं. जर का तुमच्या झेल सुटल्या तर मित्रांनो मॅच सुटते. पहिला गेला नवीन बॅट्समन नक्कीच स्ट्राईक वरती आला असता, एक चेंडू तुमचा वाचला असता, समीकरण बिघडलं असतं. 9 चेंडू 6 चेंडू 9 धावांची गरज. सुंदर चेंडू ऑफसाईडला पंच केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, रनआउटचा खतरा होऊ शकतो, पाहूया. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवरती मात्र 2 धावा नक्कीच प्राप्त केल्या आपल्या खात्यामध्ये. पाहिलं गेलं तर संघ विजयाच्या जवळ एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 26 धावावरती. आत्ताच आपल्या या स्पर्धेसाठी मान्य श्री चंद्रकांतजी चव्हाण आणि सूरजजी चव्हाण साहेब यांची उपस्थिती लाभले. मी त्यांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. मान्य श्री चंद्रकांतजी चव्हाण आणि सूरजजी चव्हाण साहेब. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, अफलातून चेंडू, आणि पंच मात्र 1 बम्स चा इशारा करतायत. चेंडू असतील या ठिकाणी आता 4 चेंडू 7 धावांची गरज. 88 हा सामना आपण पाहतोय मित्रांनो. काल 7 चेंडू मध्ये 11 धावा करायच्या होत्या गुजरातला, परंतु तुषार देशपांडेने सुंदर षटक तो हाताळला. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 11 धावा डिफेंड करून नाही दिल्या, चेस करून नाही दिल्या, सॉरी, डिफेंड केल्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षक बळावं लागेल त्याला. चेंडू चालला 1 बम सी बार रेषे पार, चौका. इथे मोठी चूक झाली. नक्कीच 2 धावा वाचवता आल्या असत्या आपल्या संघासाठी. तो डीप मध्ये थोडासा पुढे उभा होता, पाहिला गेला तर उसळटी घेतल्यानंतर चेंडू मात्र नक्कीच सीमारेषा गाठतो. ते चेंडूने सीमारेषा गाठली, 4 धावा आपल्या खात्यामध्ये नक्कीच प्राप्त केल्या. एकंदरीत चेंडू राहिले 3 आणि धावा सुद्धा उरल्या 3 चेंडू 3 धावांची गरज. बॅट्समॅनला काय प्रॉब्लेम आहे का? हलक्या त्याने ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, 1 धावा कंप्लीट केली, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. महत्वपूर्ण ह्या 2 धावा होत्या. पाहिला गेला तर चेंडू राहिले 2 आणि धावा हवे 1. 88ची लढत आपण पाहतो. धाव संख्या कंपल्सरी चेस आहे, म्हणजे तुम्हाला धावा बनवायच्याच आहेत. 2 चेंडू 1 धावांची गरज असताना सुंदर चेंडूला दिशा दिली, चेंडू चाललाय सीमा रेषे पार आणि विजयाची नांदी मात्र या ठिकाणी नोंदवली बोके संघ मटियाने. चला याच्यानंतरचा होणारा सामना आपण पाहू. संघर्ष बागणेवाडी कुलस्वामिनी क्रिकेट संघ मोगरेवाडी यांच्यामध्ये. संघर्ष बागणेवाडी, चला आपल्या